आयुष्यात कितीही भोग असू द्यात, त्रास असू द्यात, दुःख असू द्यात, घाबरताय कशाला? आपले स्वामी आहेत ना, आपल्याला प्रत्येक दुःखातून हसत मुखाने बाहेर काढतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपल्यावरती जर खूप जास्त प्रमाणामध्ये कर्ज झालेलं असेल, कर्जातून बाहेर निघण्याचे मार्ग आपल्याला मिळत नसतील, तर आपण महाराजांचा असा कोणता उपाय आहे की जो करायला पाहिजे. उपाय अत्यंत प्रभावी आहे. तो जर तुम्ही सलग 11 गुरुवार कराल तर तुम्हाला त्याची प्रचिती 100% येणार म्हणजे येणारच. आपल्या महाराजांनी आपल्यासाठी खूप अशा गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की आपल्या स्वामी भक्तांसाठी त्यांना अगदी सहजरित्या कोणत्याही मार्गातून, कोणत्याही अवघड परिस्थितीमधून बाहेर निघण्यासाठी खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत, खूप सारे ग्रंथ आहेत, खूप साऱ्या ओव्या आहेत की ज्या वाचल्याने आपल्या आयुष्यामध्ये आपण सुखी आनंदी होऊ शकतो. तर कर्जमुक्तीसाठी सुद्धा असाच एक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपल्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे. उपाय कशासाठी करायचा आहे? स्पेशली हा उपाय कर्जमुक्तीसाठी करायचा आहे. प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या कारणासाठी कधी ना कधी कर्ज हे घ्यावंच लागतं. पण कर्ज घेऊन ती जर खूप जास्त रक्कम असेल आणि ती फेडणं आपल्याला जर शक्य नसेल, किंवा मग तिचा अगदी 10,000 रुपये भरायचे म्हटलं किंवा थोडीशी रक्कम त्यातून भरावी असा विचार केला तरीसुद्धा ते आपलं होतच नसेल, किंवा आपण रक्कम जमा केली आणि मध्येच त्या रकमेला काहीतरी वेगळंच काम आलं आणि त्याच्यामुळे ती रक्कम आपल्याकडून निघून गेली, असं होतं बऱ्याच वेळा. आपण 50,000-1,000 रुपये, अगदी साधं उदाहरण घेऊया, 50,000-1,000 रुपयाचं कर्ज काढलं आपण कुठून तरी. आपण असं ठरवलं की आता हे 50,000 रुपये आपण महिन्याने 10,000 रुपये करून फेडूया, किंवा इतर कुणाकडून तरी आपण हे पैसे घेतले आणि त्याचे 10,000 रुपये करून आपण देऊया. परंतु बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे, आपला पगार तितका चांगला असूनही 10,000 रुपये द्यायची वेळ आली की आपले पैसे संपतात, किंवा आपले ते 10,000 रुपये जे आहेत, आपण जे ठरवलेलं आहे ते शक्यच होत नाही. म्हणजे ते पैसे जे आहे ते उरतच नाही आणि आपल्याला देताच येत नाही. कर्जाच्या बाबतीत एक्झॅक्टली असं होत असतं बऱ्याच वेळा, की आपण कुणाकडून काही पैसे घेतले किंवा बँकेकडून लोन घेतलं तर आपल्याला ते फेडायचं आहे, आपली मनापासून इच्छा आहे, आपण त्याच्यासाठी कष्ट करत आहोत, प्रयत्न करत आहोत, पण शेवटी काय होतं, ते पैसे उरत नाहीत, आपल्याकडे टिकत नाही. जर असं तुमच्याही बाबतीत होत असेल तर हा उपाय तुम्हाला सलग 11 गुरुवार करायचा आहे. 11 गुरुवार हा स्वामींचा वार आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि सर्वात महत्त्वाचा किंवा पवित्र ग्रंथ म्हणजे गुरुचरित्र. गुरुचरित्रामधला 18वा अध्याय आपल्याला औदुंबर वृक्षाखाली बसून 11 वेळा गुरुवारच्या दिवशी वाचायचा आहे. सलग 11 गुरुवार 11 वेळा आपल्याला हा गुरुचरित्रातला 18वा अध्याय वाचायचा आहे. तो कशा पद्धतीने वाचायचा ते मी पुढे सांगतेच. तर गुरुवारच्या दिवशी शुचिर्भूत होऊन आंघोळ वगैरे करून आपल्या देवघरातील देवांची पूजा करून तुम्ही जायचं आहे तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे. शक्यतो शिव मंदिर असेल, दत्त मंदिर असेल, गुरूंचं केंद्र, स्वामी समर्थ महाराजांचं केंद्र असेल, अशा ठिकाणी आपल्याला औदुंबराचं वृक्ष हे मिळतं. जर नसेल शक्य, मंदिरामध्ये नाही, तर आजूबाजूला सुद्धा आपल्या जिथे कुठे औदुंबराचं वृक्ष असेल तिथे तुम्ही जायचं आहे. औदुंबराच्या वृक्षाला काय बांधलेलं असतं, तो पार म्हणतो आपण त्याला. तर आपण औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्याने सुद्धा आपल्याला खूप चांगले फायदे जे आहेत ते होत असतात. तर औदुंबर वृक्षाखाली जायचं. औदुंबर वृक्षाला आपण हळद, कुंकू, अक्षता अर्पण करायच्या, एक दिवा प्रज्वलित करायचा, पाणी सुद्धा अर्पण करायचं, एक तांब्याभर पाणी घेऊन जायचं, पाणी सुद्धा अर्पण करायचं, तिथे बसायचं, आसनावरती बसायचं आणि आपण संकल्प सोडायचा आहे. पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे, म्हणजे की महाराज, मी माझं हे जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी 11 गुरुवार, प्रत्येक गुरुवारी 11 वेळा 18वा अध्याय जो आहे तो वाचणार आहे आणि हे माझं काम जे आहे ते पूर्ण होऊ द्या. तुमच्या आशीर्वादाने माझं कर्ज जे आहे ते लवकरात लवकर फिटू द्या, अशी महाराजांना आपण प्रार्थना करायची आहे. कारण औदुंबर वृक्षामध्ये दत्त महाराजांचा, स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो. त्याच्यामुळे आपण त्या झाडाच्या खाली, औदुंबर वृक्षाच्या खाली बसून आपण 18वा अध्याय जो आहे तो 11 वेळा एका बैठकीमध्ये आपल्याला हा अध्याय जो आहे तो 11 वेळा वाचायचा आहे आणि घरी यायचं आहे. आपलं आसन आपण घरूनच घेऊन जा आणि हा जो अध्याय आहे तो तिथे वाचा आणि सलग आपण हे 11 गुरुवार करायचं आहे. मासिक धर्म जर आला तर तो गुरुवार सोडून द्या, बाकीच्या गुरुवारला तुम्ही हे कंटिन्यू करायचं आहे. सलग 11 दिवस जी व्यक्ती हा 18वा अध्याय 11 वेळा वाचेल त्या व्यक्तीच्या आयुष्यातील कितीही मोठं
कितीही कठीण करोडोंचं कर्ज जरी असेल तरीसुद्धा ते फिटण्यासाठी मार्ग मोकळे होतील. तुम्हाला कुठून तरी असा आशेचा किरण दिसेल की ज्यामुळे तुमचं कर्ज जे आहे ते फिटायला सुरुवात होईल. तुम्ही तुमच्या कष्टातूनच कर्ज फेडाल. असं नाही म्हणणार की तुम्हाला कुठून तरी अचानक लॉटरी लागेल आणि मग तुमचं पैसा फिटला जाईल. अजिबात नाही. आपल्याच कष्टाचं फळ आपल्याला मिळेल आणि त्याच कष्टाच्या फळातून आपलं कर्ज जे आहे ते आपल्याकडूनच फिटेल. ही नक्की गॅरंटी आहे, कारण महाराज आहेत आणि महाराजांनी आपल्यासाठी खूप साऱ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. आपण फक्त विश्वास ठेवण्याची आणि विश्वासाने करण्याची गरज आहे. अगदी म्हणजे महाराजांचे खूप सारे अनुभव आपण ऐकत असतो, बघत असतो. आपल्या डोळ्यांवरती विश्वासही पटत नाही आपल्याला कधी कधी की नक्की हे खरं असेल की खोटं असेल. पण महाराज आतासुद्धा प्रत्येक व्यक्तीच्या चांगल्या इच्छा ज्या आहेत त्या पूर्ण करतात. दुसऱ्यांसाठी वाईट व्हावं म्हणून कोणतीच इच्छा मागू नका किंवा कोणतीच गोष्ट मागू नका. महाराज स्वतःसाठी, तुम्ही स्वतःसाठी जे मागाल ना ते महाराज नक्की तुम्हाला देतील. जर महाराजांना ते द्यायचं असेल तर ते नक्कीच पूर्ण होतं. तुम्ही फक्त मनोभावे सेवा करा, श्रद्धा ठेवा आणि दर गुरुवारी काहीच हरकत नाही. तुम्हाला जर एवढं मोठं कर्ज फेडायचं आहे, तुमच्या आयुष्यात सारखे प्रॉब्लेम्स येत आहे आणि हे कर्ज फिटलं जात नाही, तर अशा वेळी तुम्ही नक्कीच हा उपाय जो आहे तो करू शकता. महाराज काहीच मागत नाही, ना गोडाधोडाचा नैवेद्य, ना तुम्ही काही सोंगडोंग करा, काही पैसे द्या, फक्त सेवा करा. इतकीच एक इच्छा जी आहे ती असते आणि आपल्याला या सेवेमध्ये हेच करायचं आहे. फक्त सेवा करायची आहे आणि महाराजांना वरती मनापासून विश्वास ठेवायचा आहे. तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही तुमचं कर्ज फेडण्यासाठी करू शकता. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.